हो नमस्कार नमस्कार या मागडे पुढे या हो नमस्कार कसं काय बाई चालले पाऊस पाणी व्यवस्थित आहे माता म्हातारी हो माता म्हातारी तुम्ही बरे म्हणजे एकंदरीत चांगले विचारलं पाहिजे गेलं तर तुमचा नवरा माझा बालवणीचा कुत्रा मित्र तरी म्हणा मित्र मित्र मला असं म्हणायचंय बोलता येत नाही बोलण्याचा प्रयत्न माणसाला करू नये नेहमी माणसानं सरळ बोलावं सरळ मार्गाने गेलं पाहिजे बरोबर आहे पापा नाही मी काय म्हणतोय काय झालं यात्रा आहे गोरगाव आहे का नाही हो आहे ना यात्रा झाल्या आपण नंतर डोंगराला जायचं पण डोंगराला जात असताना काही नोकरी हाताने जाऊन चालणार नाही भक्ती नाही भाव देवा मला पावलं तर देवी पावल गावून आहे का नाही तर मला सांगा आपल्याला ह्या जर 3.5 हाताच्या देहाचा उद्धार करायचा असेल तर मनोभावन आपण काय केलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आहे का नाही भक्ती केली तर मुक्ती मिळणार रघुजी बहीण का देवाची बरोबर आहे तर आपण मोकळ्या हाताने जाऊन चालणार नाही आहे का नाही कुणी काय घेतलं माल काय टीव्हीसाठी टीव्ही चावडीचा दैवत काय सात शिंगार पण टीव्हीसाठी काय घेणार तुम्ही रात्री आले का बाहेर असतात बरोबर आहे मोठं उजावर पापाची खानदान चांगली दिसते बरोबर आहे का नाही एका खाली एक एका खाली एक एका खाली सावली बाई आणि 6 मुलं आहेत मला 12 मुलं आहेत मला 6 मुलं आणि 12 मुली असं करूया की काय सीझन चालू आहे उसाचा फर्स्ट क्लास 2 टाइम चाल केल्या फार झालं कारखान्यासाठी नाही मग मला लोकसंख्या वाढवायची होती लोकसंख्या वाढवायची आणि आता मताला पैसे लय नाही देतो मताला पैसे लय नाही देते एका मताला 5000 अहो दिलं तर दिलं ना तर किशातच घालते कोण देत नाही आपले पत्र येत नाही बाई तुम्ही म्हणताय ती खरं आहे लोकसंख्या वाढवली पाहिजे लोकसंख्या वाढवली आहे का नाही म्हणजे तुम्ही आधार करायला लागलाय आहे का नाही बरोबर आहे एकाला 2 2ला 3 आहे का नाही 12 मुलं आहेत म्हणजे 6 मुलं 6 मुलं दिलं हा 12,000 घातले बरोबर आहे मग कोणाला द्यायचं सामाला द्यायची गरजच नाही पण असं करा बाई दिदीसाठी काही होते काय घेणार मला विचार हा तुम्ही सांगा आता सांगू का केव्हा सांगू उजळल्यावर सांगा म्हणजे पालखीची सर्व जातात हा नाही तसं काही नाही आता सांगा की आता सांगते हा ह्या देवासाठी ह्या आदिवासी शक्तीसाठी हा मी आतून चढले आतून रबर बाईला आनंद झालाय लय आनंद झाला कमलताय आत्म बाई फुटायला गेलं कशाला अहो आतून भेटले म्हणजे अंतकरणात बसू शकते अंतकरणापासून आदिवासी हाक मारली तर आदिवासी शक्ती धावत येते आणि भक्ताच्या हाकेला धावते म्हणून या देवासाठी अंतकरण नजवलं पाहिजे वर्ण कपडा घालून काय कामात नाही वर्ण फटका तरी चालेल पण आपलं देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे नामस्मरण केले पाहिजे काय करायचं देवासाठी घेतले काय हो भाजी भाकरी घेतल्या भाजी भाकरी विषयाला सवाल तर एवढी कलाकार बघितली
नेसायला साडी साडी साडी. बरं. बाबा लेवा, ते काय करायचं? 12 मुलं आहेत, त्यांना परवडण्याचं जमत. मला साडीचं लागायला मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे साधं माझं राहणं. हा, हा. बरं. पुढं काय? पायात पायात आहे की देवीचं टाळ आहे. देवीच्या नावाचं चाल. कमरेला कमरेला कंबरपट आहे. गळ्यात गळ्यात देवाच्या नावाचं पाच मुठे. तुम्ही देवाच्या म्हशी. देवाच्या देवदासी. म्हणजे देवाच्या तुम्हाला देवाला सोडलंय. देवाला सोडले आम्हाला. आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कानात काय म्हणायचं त्याला? कानात हे फुलं झुबायचं, फुलं झुब. लाकडाची खाली. झुबा म्हणतात त्याला, झुबा. झुबर झुबर. लग्न झालंय? लग्न? हा. लग्न माझं कसं होईल? हा. लग्न झालेलं नाही माझं. हा. नाही, नाही, नाही. अब आमच्या बाळाचं झालं नाही. लग्न माझं झालेलं नाही. मी देवाची देवदासी आहे. आम्ही देवाच्या बायका लग्न करत नसतो. अजिबात नाही. नाही. म्हणजे तुम्हाला देवाला वाहिलं. देवाला वाहिले आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे तुमची तयारी माहीत तयारी झाली आहे. माझ्या मुली आहेत. पण असं करा प्रत्येकीला मुलीला विचारा. प्रत्येकाला. चला बनवून टाका. हा बोला. हो, नमस्कार. हा नमस्कार. कसं काय चाललंय? छान चाललंय. आता म्हातारी. हा? आता म्हातारी म्हणजे आहे काय म्हणलं? हो आहेत की. तुमचा नवरा माझी पोरं. काय? अहो तुमचा नवरा मी मध्ये कोण टाकाल? अहो बाई माझं काय? अहो माझं चुकलं का काय? अहो चुकलं काय म्हणतो? अहो बाई कोरोनाचं काय होतं का नाही? म्हणजे कोरोनाचं काय? तिकडली इकडे तिकडली तिकडे. माझी पोरं शाळेला त्यांच्याकडे. हा. म्हणून तुमचा नवरा माझी. हा. तुमचा नवरा माझी पोरं कशी काय? बरं झालं. बरं देवीसाठी मी का? काय? आता देवीसाठी काय घेणार? गोड मी का? हा. अगदी गोडधोड घेतले बघ. मग काय काय घेतलं? पुरणपोळीचा नैवेद्य घेतलाय. पूर्णच घे म्हणावं. पूर्ण घेतलंय म्हणत्या. हा, बस. हा. हा, फटकन नाक मार. हा, बस. काय म्हणता तुम्ही? अगं गोडधोड घेतले देवी सावलीचं. ती पुरणपोळी. पुरणपोळीचा काय नैवेद्य. म्हणायचं आहे ना? बरं झालं. तुला ऐकायला येत नाही का? आता कसं झालं परवा माझं ऑपरेशन झाले. कशाचं? पानं फाटणारी कानपडाची लावली इकडं. मला वाटलं बट्टूचं. हा? मला वाटलं बट्टूचं ऑपरेशन झालं. हे नाही. बरं झालं. तुझा पुरणपोळीचा नैवेद्य देवीसाठी. हा. बरं तुझा फाटमाट. काय? साज शिंगार. काय? आता नाट फाटमाट गं. सगळी तयारी झाली माझी. नट्टा कसा सगळा झाला. सगळा झाला. नेसणार काय? नेसले की पिंजरा. आणि त्यातला पोपट. हे काय पोपटच बसले सगळं. तुमचा पोपट आहे ना? ठीक आहे. ते झोपलेलं. हा पोपट. हा. मी म्हणते, हा? जागृतला. बरं झालं. पायात कर. पायात. हा. देवीचं चाळ वाटली बघ. टीव्हीच्या नावचं चाल. कमरेला. हा? कमरेला काय? कंबरपट्टा वाटलाय. कमरपटा. नाकात काय भानगड आहे दोन? हा? व काय म्हणजे पुन्हा एकदा? अगं मी मद्रासला होती त्याच्यामुळे 2 नाक टोचले बघ. आता त्याचं नाव काय? हा? हा. फुली. कोणाच्या मिळते? हेच आहे काय? काय? पोरांनी. हा. फुली. फुलीचं नाव फुली. त्याचं नाव फुली. म्हणजे तुझा साज शिंगार झालेला आहे. हा, झाला. मला सांग ह्या देवाला भक्तिभावानं कशी गेली पाहिजे? भक्तीचा आवाज केला पाहिजे. हा. चला.
या मामाच्या पोरीला